विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक गोष्ट बघणार आहोत. तर गोष्टीचं नाव आहे द वाईज टीचर, म्हणजे चतुर शिक्षक. वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ड अ किंग. ही अपॉइंटेड टू टीचर्स, तारा अँड मीरा, टू टीच हॉर्स रायडिंग फॉर 1 year to his children, Yashwantaraje and Geeta Devi. He asked both of them how much salary they want. Tara said, "Give me 100 gold coins in first month, and every month increases the amount by 100 gold coins." Meera said, "Give me 10 gold coins in first month, and every month just double the amount of the previous month." The king agreed. After 3 months, Yashwantaraje said to his sister, "My teacher is smarter than your teacher," as he had asked for more money. Geeta Devi said, "I also thought the same. I asked Meera Didi about it. She only smiled and said, compare the salaries after 8 months." तर या गोष्टीमध्ये आपल्याला काय सांगितले पहा, तर या ठिकाणी एक राजा होता आणि त्या राजाने आपल्या 2 मुलांना हॉर्स रायडिंग शिकवण्यासाठी म्हणून 2 शिक्षकांची अपॉइंटमेंट केली. त्या शिक्षकांचं नाव आहे, एकीचं नाव आहे तारा आणि दुसरीचं नाव आहे मीरा. आणि त्या राजाच्या मुलाची नावं आहेत यशवंतराजे आणि दुसऱ्याचं नाव आहे गीता देवी. राजांनी त्या दोन्ही शिक्षकांना त्यांच्या सॅलरीविषयी विचारलं, तेव्हा तारा राजाला म्हणाली, "मला तुम्ही 100 गोल्ड कॉईन द्या. पहिल्या महिन्यामध्ये 100 गोल्ड कॉईन द्या. त्यानंतर पुढे प्रत्येक महिन्यामध्ये अगोदरच्या जे काही 100 कॉईन दिलेले आहेत त्याच्यामध्ये आणखीन 100 कॉईन मिसळून पुढचे मला सॅलरी द्या." म्हणजे पहिल्यामध्ये 100 जर दिले असतील तर दुसऱ्यामध्ये परत त्याच्यामध्ये 100 मिसळायचे, म्हणजे 200 कॉईन द्यायचे. तिसऱ्या महिन्यामध्ये त्या 200मध्ये परत 100 मिसळायचे आणि 300 कॉईन हे तिसऱ्या महिन्यामध्ये द्यायचे. अशा पद्धतीनं ताराची सॅलरी ठरलेली आहे. तर मीरा म्हणाली की मला तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये 10 गोल्ड कॉईन द्या आणि त्यानंतर मात्र अगोदरच्या महिन्यापेक्षा डबल कॉईन ह्या नंतरच्या महिन्यामध्ये द्या. म्हणजे पहिल्यांदा जर समजा 10 दिले असतील तर त्यानंतरचा जो महिना येईल त्याच्यात दुप्पट द्यायचे, म्हणजेच डबल करायचे, दॅट इज 20 गोल्ड कॉईन द्यायचे. त्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये ह्या 20च्या डबल करायचे, 40 गोल्ड कॉईन द्यायचे. या पद्धतीनं त्यांची ती काही सॅलरी आहे ती ठरली. आणि तो जो काही राजा आहे त्याला तयार झाला. 3 महिन्यानंतर हे जे काही 2 मुलं होती त्यापैकी यशवंतराजे नावाचा जो काही मुलगा होता तो त्याच्या ताईला म्हणाला, त्याच्या बहिणीला म्हणाला की माझी जी काही शिक्षिका आहे ती फार हुशार आहे, तिनं जी काही सॅलरी घेतलेली आहे ती तू जास्त सॅलरी मागून घेतलेली आहे. म्हणजे कोण हुशार आहे, तर तारा हुशार आहे. तारा ही यशवंतराजे यांची टीचर होती. तर गीता देवी त्यावेळेस त्याच्या भावाला म्हणाली की बरोबर आहे, याचा विचार मी सुद्धा करते की तुझ्या शिक्षकेनी सॅलरी जास्त घेतलेली आहे. आणि ही गोष्ट मी मीरा दीदीला विचारली तेव्हा मीरा दीदी फक्त हसल्या आणि म्हणाल्या की 8 महिन्यानंतर ही जी काय सॅलरी आहे त्याची तुम्ही तुलना करा. आणि लक्षात घ्या, या ठिकाणी 9 महिन्याची सॅलरी जी आहे ती कॅल्क्युलेट केलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता. या ठिकाणी पहा त्यांची सॅलरीमध्ये काय फरक पडला. तो मंथ्स, फर्स्ट मंथ, सेकंड मंथ, थर्ड मंथ, फोर्थ मंथ, फिफ्थ, या ठिकाणी हे मंथ आहेत, महिने आहेत. त्यानंतर ताराज सॅलरी, म्हणजे तारा नावाची शिक्षकाची जी काही सॅलरी आहे, पगार आहे, ती प्रत्येक महिन्याची पगार या ठिकाणी नमूद केलेली आहे. तर मीराची सॅलरी या ठिकाणी इथे कॅल्क्युलेट केलेली आहे. तर तुमची एक गोष्ट लक्षात येत असेल, ही जी काही ताराची सॅलरी आहे पहिल्या महिन्यामध्ये तिनं 100 रुपये घेतलेले आहेत. तर दुसऱ्या महिन्यामध्ये या 100मध्ये परत आणखीन 100 ॲड करून
200 रुपये तिची सॅलरी झाली. परत यामध्ये 100 ॲड केले तर 300 रुपये ही तिसऱ्या महिन्यातली सॅलरी झाली. चौथ्या महिन्यासाठी तिनं अगोदरच्या महिन्यामध्ये 100 रुपये ॲड केले, म्हणजे 300 रुपयेमध्ये परत 100 रुपये ॲड केले, म्हणजे या ठिकाणी 400 रुपये ही तिची सॅलरी झाली. आणि या पद्धतीनं 9व्या महिन्यामध्ये 8व्या महिन्यामध्ये 800 रुपये घेतले होते, त्याच्यामध्ये 100 रुपये ॲड केले, 900 रुपये ही सॅलरी झाली. आणि 10व्या महिन्यामध्ये ह्या 900मध्ये जर मी 100 ॲड केले तर शी गेट 1000 रुपीज, 1000 कॉईन्स, गोल्ड कॉईन. देन 11व्या महिन्यामध्ये परत पहा 1100 रुपीज, 12व्या महिन्यामध्ये 1200 रुपीज. या पद्धतीनं तिची सॅलरी जी आहे ती झालेली आहे. आता या ठिकाणी मीराची सॅलरी याचा विचार करूया आपण. पहिल्या महिन्यामध्ये तिनं 10 कॉईन घेतलेत, दुसऱ्या महिन्यामध्ये पहिल्या महिन्याच्या दुप्पट म्हणजे 20 कॉईन घेतले, म्हणजे या 10ला 2 जर मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 20. तिसऱ्या महिन्यामध्ये या ठिकाणी ह्या 20ला 2 मल्टिप्लाय केलं तर 40. ह्या 40ला 2 मल्टिप्लाय केलं 80. 80ला 2 मल्टिप्लाय केलं 160. 160ला 2 मल्टिप्लाय केलं 320. 320ला 2 मल्टिप्लाय केलं, डबल केलं, देन शी गेट 640. इन दिस वे इन 9 मंथ, 9व्या महिन्यामध्ये जर समजा बघितलं तर ही जी काही सॅलरी आहे ती होणार आहे 2560. आणि त्यावेळेस या ठिकाणी ही ताराची जी काही सॅलरी आहे ती मात्र 900 रुपयेच राहिलेली आहे. म्हणजे कुणाची सॅलरी जास्त झालेली आहे तर मीराची सॅलरी जास्त झालेली आहे. आता ह्या सॅलरीचा आपण विचार करूयात. पहा या ठिकाणी ताराची सॅलरी आहे, तिला पहिल्या महिन्यामध्ये 100, दुसऱ्या महिन्यामध्ये 200, तिसऱ्या महिन्यामध्ये 300, चौथ्या महिन्यामध्ये 400. या पद्धतीनं ही सॅलरी तिची आलेली आहे. आणि या संख्यांचा जर विचार केला, दीज आर दी अर्थमॅटिक प्रोग्रेशन बिकॉज द कॉमन डिफरन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट. What is the common difference? That is T2 minus T1 is equal to 100, and that is the D. That means Tara's salary is the arithmetic progression. Then what about Mira's salary? मीराच्या सॅलरीचा जर विचार केला तर हे T1 आहे, हे T2 आहे, हे T3 आहे. या प्रकारे T2 minus T1 जर केलं 20 minus 10 we get 10. Then 40 minus 20 we get here 20. तर या ठिकाणी हा जो काही कॉमन डिफरन्स आहे तो काही सारखा आलेला नाही. आणि जर कॉमन डिफरन्स सारखा नसेल, धिस सिक्वेन्स इज नॉट AP. हे जे काही प्रोग्रेशन आहे, दिस प्रोग्रेशन इज नॉट अर्थमॅटिक प्रोग्रेशन बिकॉज दी कॉमन डिफरन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह टर्म्स आर नॉट कॉन्स्टंट. पण इथं काय तुम्हाला दिसतंय पहा, या ठिकाणी each term is double the preceding term. पहिल्या टर्मपेक्षा पुढची टर्म जी आहे ती डबल झालेली आहे. म्हणजेच जर मी रेशो काढला, कोणता रेशो? दॅट इज T2 अपॉन T1 इज इक्वल टू, व्हॉट इज T2? T2 इज 20 अपॉन T1 दॅट इज द 10 अँड रेशो इज 2 as 1 दॅट इज द 2 अँड T3 अपॉन T2 is equal to 40 upon 20. We get here again 2. That means ratio is the constant. If the ratio is the constant, then this type of the progression is called geometric progression. तर लक्षात घ्या, या ठिकाणी जर समजा डिफरन्स 2 सक्सेसिव्ह टर्ममधला असणारा डिफरन्स जर समजा कॉन्स्टंट असेल, देन दॅट प्रोग्रेशन इज कॉल्ड अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आणि जर समजा या ठिकाणी रेशो जर कॉन्स्टंट असेल, देन दॅट प्रोग्रेशन इज कॉल्ड जॉमेट्रिक प्रोग्रेशन. तर पहा या ठिकाणी या जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये हा जो रेशो आहे तो रेशो कॉन्स्टंट आहे. आणि हा रेशो किती आहे? दिस इज द 2. दॅट मीन्स दिस इज मोर दॅन 1. पहा लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. द रेशो ऑफ 2 सक्सेसिव्ह टर्म इज ग्रेटर दॅन 1
then the geometric progression will increase faster than arithmetic progression. या ठिकाणी इथं जे काही जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे त्या जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा जो काही रेशो आहे तो रेशो जर समजा 1 पेक्षा मोठा असेल तर जॉमेट्रिक प्रोग्रेशन हे फास्टर दॅन अरिथमेटिक प्रोग्रेशन, आणि जर 1 पेक्षा कमी असेल तर त्याचा तुम्ही विचार करा काय होईल ते, आणि त्याच्यावरती विचार करायचा आहे आणि तुमचं म्हणणं जे आहे त्या वहीमध्ये लिहायचं आहे. देन दिस इयर वी आर गोइंग टू स्टडी अरिथमेटिक प्रोग्रेशन. यावर्षी आपण जो अभ्यास करणार आहोत तो अरिथमेटिक प्रोग्रेशनचा अभ्यास करणार आहोत, जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा अभ्यास करणार नाही आहेत. वी हॅव सीन हाऊ टू फाइंड nth टर्म ऑफ ॲन AP. आत्तापर्यंत आपण आपल्या अभ्यासामध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या अभ्यासामध्ये आपण nth टर्म काय आहे आणि ती कशी काढतात याविषयी माहिती बघितली. इफ in geometric progression a is the first term and d is the common difference, then tn is the nth term, that is tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. This is the formula for finding the nth term of the geometric progression if we know the first term and common difference. Now we are going to see how to find the sum of first n terms. आता पुढे आपण जो काही अभ्यास करणार आहोत त्या अभ्यासामध्ये या ठिकाणी पहिल्या n टर्मची बेरीज कशा पद्धतीने करायची याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे काय अभ्यास करायचा मला, जर समजा एखादा अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल आणि त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनची फर्स्ट टर्म T1, सेकंड टर्म T2 अँड nth टर्म दॅट इज Tn असेल तर मला काय फाइंड आउट करायचं आहे, Sn मला फाइंड आउट करायचं आहे. Sn इज नथिंग बट सम ऑफ फर्स्ट nth टर्म्स दॅट इज T1 प्लस T2 प्लस डॅश 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 प्लस Tn, आणि ही nth टर्मची बेरीज करण्यासाठीचा जो काही फॉर्म्युला आहे तो काय येतो तो आपण पुढे अभ्यासणार आहोत. द नेक्स्ट पार्ट ऑफ अवर सिलेबस. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढं आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगितलेली आहे आणि ती जी गोष्ट आहे या गोष्टीमध्ये क्विक ॲडिशन, म्हणजे क्विक ॲडिशन लवकर बेरीज कशी करायची याविषयीची ही गोष्ट आहे. 300 years ago there was a single teacher school in Germany. म्हणजे 300 वर्षापूर्वी जर्मनीमध्ये एक शिक्षकी शाळा होती आणि त्या एक शिक्षकी शाळेमध्ये जो काही शिक्षक होता त्या शिक्षकाचं नाव जो आहे ते आहे ब्युटनेर नावाचा शिक्षक जो आहे तो शाळेमध्ये शिक्षक या पदावर काम करत होता आणि त्याचा एक ॲसिस्टंट होता, म्हणजे त्याला सहाय्य करणारा जो काही शिक्षक होते त्या सहाय्यकाचं नाव होतं जॉन्स हा त्याचा सहाय्यक होता. ह्या जॉन्सचं काय काम होतं, ही यूज टू टीच अल्फाबेट्स ऑफ चिल्ड्रेन, म्हणजे जे काही मुलं होती त्या मुलांना मुळाक्षरं शिकवण्याचं काम ह्या जॉन्स करत असे. त्याचबरोबर त्यांच्या जे काही पेन्सिल असते त्या पेन्सिलला शार्प करण्याचं कामसुद्धा हा त्याचा जो काही सहाय्यक शिक्षक आहे त्याच्याकडं होतं. जे काही ब्युटनेर नावाचे शिक्षक होते ते फार कडक होते. ही वॉज व्हेरी स्ट्रिक्ट टीचर. वन डे ही वॉन्ट टू डू सम वर्क अँड वॉन्टेड पीस इन द क्लास. एके दिवशी या शिक्षकांना त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम करायचं होतं आणि वर्गामध्ये पूर्णपणे शांतता हवी होती आणि हे वर्ग पूर्ण शांत करण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांना काहीतरी काम द्यावं या उद्देशानं शिक्षकांनी त्यांना 1 ते म्हणजे पहा दे वेर आस्क्ड टू ॲड ऑल दी इंटिजर्स फ्रॉम 1 to 100. 1 ते 100पर्यंत अंक पाटीवरती लिहायचे आणि त्या सर्व अंकांची बेरीज करायची. हे बेरीज करण्याचं काम शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिलं. पण काही मिनिटातच एक पाटी जी आहे ती खाली आपटल्याचा आवाज त्या शिक्षकांना झाला आणि त्यांनी गॉस नावाच्या एका विद्यार्थ्याकडे पाहिलं. कार्ल गॉस नावाचा जो विद्यार्थी होता त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, आय आस्क्ड यू टू ॲड ऑल दी इंटिजर्स फ्रॉम 1 to 100. व्हाय डिड यू कीप द स्लेट डाऊन.
त्यांनी गॉसला असं विचारलं की मी तुला 1 ते 100 अंकांची बेरीज करायला सांगितली, तू मात्र पाठी खाली टाकलीस, असं का केलं? तेव्हा कार्ल गॉस म्हणाले, मी ही बेरीज जी आहे ती केलेली आहे. शिक्षकांना आश्चर्य वाटलं की यांनी ही बेरीज इतक्या लवकर केली कशी. म्हणून त्या कार्ल गॉसला बेरीज विचारली किती आहे, तर त्यांनी पटकन उत्तर दिलं 5050. आणि हे उत्तर ऐकून शिक्षक सरप्राईज झाले, त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी काय कुठल्या पद्धतीने बेरीज केली हे त्यांनी पाहिलं. तर कार्ल गॉसनी बेरीज कशी केली होती पहा. त्यांनी काय केलं बा, हे 1 ते 100 अंक आहेत ते सलग पाटीवरती लिहिले. त्याच्या खाली परत 100 ते 1 म्हणजे 100, 99, 98, 97 असं करत करत 1 म्हणजे 1च्या खाली 100 घेतलं, 2च्या खाली 99 घेतलं, 3च्या खाली 98 घेतलं, 100च्या खाली 1 घेतलं आणि त्या प्रत्येकाची बेरीज केली. तर प्रत्येक 2 संख्यांची बेरीज ही 1001 आली. इथं पहा प्रत्येकाची बेरीज 1001 आलेली आहे. आणि हे असे किती आहेत 1001? तर ते 100 आहेत. देन ही गेट हिअर सम ऑफ दीज दॅट इज 100 into 101. Then multiplication is 10100 that is 10,100. पण ही 10,100 ही जी काही बेरीज आहे त्याच्यामध्ये मात्र हे डबल झाले सगळे. म्हणजे 1 ते 100 यांची बेरीज डबल 2 वेळेस झाली आहे आणि मला ती एकच वेळेस बेरीज पाहिजे. म्हणून याला कितीनं डिवाइड करणं आवश्यक आहे? 2 डिवाइड करणं आवश्यक आहे. इफ वी डिवाइड दिस नंबर बाय 2 वी गेट सम ऑफ 1 to 100 numbers. Then this division is 5050. 5050 is the answer and this is the correct answer which is calculated by the Gauss. मग पुढे जाऊन या ठिकाणी आपण जे अरिथमेटिक प्रोग्रेशन पाहतोय त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या n टर्मची बेरीज काढण्यासाठी म्हणून गॉसने जी पद्धत अवलंबली होती त्या पद्धतीचा उपयोग करून या ठिकाणी n टर्मची बेरीज कशी करायची याचं जे काही फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह झालेला आहे, तो आपण पुढे पाहणार आहोत. तर या ठिकाणी कार्ल गॉसचा जो काही थोडक्यात माहिती दिली ती व्यवस्थितपणे तुम्ही वाचायचे आणि यानंतर आपण बघणार आहोत हाऊ टू कॅल्क्युलेट दी सम ऑफ n टर्म ऑफ ॲन AP बाय यूजिंग कार्ल गॉस. Sum of first n term of an AP. The arithmetic progression a plus d, a plus 2d, a plus 3d dash 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 and this is the nth term that is a plus n minus 1 into d. तर कार्ल गॉस याच्या पद्धतीचा आपण उपयोग करणार आहोत. तर पहिल्यांदा जे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे AP is that is first term a, second term a plus d dash dash dash, last term that is a plus n minus 1 bracket complete d. This is the nth term. कार्ल गॉसनी 1 ते 100 याची बेरीज करण्यासाठी पहिल्यांदा 1 ते 100 अंक सलग लिहिले. तसं या ठिकाणी आपण करणार आहोत SN सम ऑफ फर्स्ट n टर्म. फर्स्ट टर्म हे चौकटीमध्ये लिहूयात समजण्यासाठी a प्लस सेकंड टर्म दॅट इज a प्लस d प्लस डॅश 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 लास्ट टर्म इज a प्लस n minus 1 into d. This is the nth term. ही जे काय nth टर्म आहे त्याच्या अगोदरची टर्म जर समजा आपण घेतली तर ती काय येईल? दिस इज a प्लस n minus 2, लक्षात घ्या n minus 2 into d. देन आता हे जे काय
पहिल्यांदा पहिली टर्म, नंतर दुसरी टर्म, नंतर तिसरी टर्म, नंतर nth टर्म. आता उलटं लिहायचं. तर काय लिहावं लागेल मला? पहिल्यांदा nth टर्म. nth टर्म काय आहे? दिस इज a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. दिस इज द nth टर्म. त्याच्या अगोदरची टर्म दॅट इज a प्लस n मायनस 2 इंटू डी ब्रॅकेट कंप्लीट प्लस दुसरी टर्म जर बघितली तर ती काय पहा, दॅट इज a प्लस डी अँड फर्स्ट टर्म दॅट इज द a. पहिल्यांदा सरळ लिहिले, नंतर उलटे लिहिले. देन टेकिंग द सम, यांची बेरीज मी घेणार आहे. n प्लस Sn प्लस Sn दॅट इज 2Sn. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक ही बेरीज लिहायची. पहा, फर्स्ट टर्म a अँड लास्ट टर्म दॅट इज a प्लस n मायनस 1 इंटू डी. यांची मी बेरीज करणार आहे. ती बेरीज काय येईल पहा, a दॅट इज 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. दिस इज द सम ऑफ दिस टू टर्म. ही टर्म आणि ही टर्म यांची सम या ठिकाणी लिहिली आहे. आता या टर्मची आणि या टर्मची मी सम येथे लिहिणार आहे. पहिली टर्म कुठली आहे पहा, फर्स्ट टर्म दॅट इज a प्लस डी ब्रॅकेट कंप्लीट प्लस सेकंड टर्म दॅट इज a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 2 इंटू डी इज इक्वल टू, हे ब्रॅकेट मी रिमूव्ह करणार आहे, a प्लस डी प्लस a प्लस n मायनस 2 इंटू डी. देन here is the a, here is the a, that is 2a plus d plus n minus 2 into d. आता विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या. here is the 2a. यामधून मी काय कॉमन काढू शकतो? d कॉमन काढू शकतो. इफ यू टेक कॉमन d न ह्या d ला डिवाइड केलं 1 आलं, कारण हे d बाहेर जाणे म्हणजेच यांनी डिवाइड करणे. we get here 1 plus n minus 2, हे d बाहेर गेलेलं आहे, इथं d परत राहणार नाही, इज इक्वल टू 2a प्लस d इन ब्रॅकेट 1 प्लस n मायनस 2. आता पहा, 2a प्लस d इन ब्रॅकेट, this is 1, this is minus 2, that is minus 1, therefore n minus 1. If we rearrange the term, we get here 2a plus n minus 1 into d, and this is the sum of these two terms. We get here 2a plus n minus 1 into d bracket complete plus तपा डॅश 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 प्लस या दोघांची बेरीज पण तीच येणार आहे. काय येणार आहे? दॅट इज 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. आणि शेवटच्या या दोघांची बेरीज पण तीच येणार आहे, प्लस प्लस 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, या ठिकाणी हे सगळ्या संख्या सारख्या आहेत. म्हणजे काय, 2a प्लस n मायनस 1 इंटू डी, 2a प्लस n मायनस 1 इंटू डी या पद्धतीनं. आता ह्यांची जर समजा आपण मोजल्या संख्या तर किती येतील? तर ह्या n टर्म्स आहेत, n एवढ्या संख्या आहेत. पहा, समजा या ठिकाणी मी 2 घेतलं, प्लस 2 घेतलं, प्लस 2 घेतलं, प्लस 2 घेतलं आणि यांची बेरीज करा म्हटलं तर बेरीज कशी करता येईल मला? हे 2 इंटू किती 2 आहे ते 1 2 3 4, देअर इज द 4 इंटू 2 दॅट इज द 8. जर समजा या ठिकाणी पहा प्लस 2 डॅश 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 प्लस 2 हे किती 2 आहेत?
समजा मी म्हटलं 100 आहेत, तर काय यांची बेरीज येईल? 100 इंटू 2 दॅट इज द 200. समजा मी म्हटलं हे जे काही 2 आहेत ते n2 आहेत, तर त्यांची बेरीज किती येईल? n इंटू 2 दॅट इज 2n. ह्यांची बेरीज 2n येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी हे किती आहेत? n आहेत, तर ह्यांची बेरीज किती येईल पहा? 2sn इज इक्वल टू n इंटू 2a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d ब्रॅकेट कंप्लीट. अँड पहा ह्या 2नं 2 इकडं आणलं, इथं मल्टिप्लिकेशन इथं डिव्हिजन होईल. देअरफॉर Sn इज इक्वल टू n अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट that is 2a plus in second bracket n minus 1 into d, and this is our formula for finding n term, sum of n term of given AP. जी काही AP दिलेली आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे, त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या n पहिल्या n टर्मची बेरीज काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. आता या ठिकाणी या फॉर्म्युलाचा उपयोग करून आत्ता जे गणित बघितलं, जे गॉसनं सोडवलं होतं, ते फॉर्म्युलाचा उपयोग करून सोडूया. शिक्षकांनी काय गणित दिलं होतं? तर गणित असं दिलं होतं, 1 ते 100 संख्यांची बेरीज करायला सांगितली होती. हिअर इज द 1 2 3 डॅश 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 दॅट इज द 100. देन टेल मी व्हॉट इज द ए विच इज द फर्स्ट टर्म? 1. व्हॉट इज द डी? This is the common difference between two successive terms, that is 1. And how many terms? There are 100 terms. The value of n is 100, and our formula is Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d bracket complete. Then putting the value of n, that is 100. There means S100. What is the meaning of S100? First 100 terms, sum of first 100 terms of AP. n ची व्हॅल्यू 100 आहे, 100 अपॉन 2 इन ब्रॅकेट a ची व्हॅल्यू 1 आहे, 2 इंटू 1 प्लस n ची व्हॅल्यू 100 आहे, 100 मायनस 1 d ची व्हॅल्यू पण 1 आहे, इज इक्वल टू 100 अपॉन 2 दॅट इज द 50 in bracket 2 plus 100 minus 1 99 into 1, this is also 99, is equal to 50 99 plus 2 that is 101, and if we multiply we get here 5050 इज आवर आन्सर. अँड गॉसचं पण आन्सर हे चालू होतं, आणि आपण हा फॉर्म्युलाचा उपयोग करून हे आन्सर काढलेला आहे. वी कॅन यूज फॉर्म्युला इन दिस वे. तर यानंतर हा जो फॉर्म्युला आहे तो आणखीन मला वेगळ्या पद्धतीने लिहिता येईल का? तर हा फॉर्म्युला वेगळ्या पद्धतीने पण लिहिता येतो. तर काय पहा, हे जे काही n अपॉन 2 आहे, ह्या n अपॉन 2नं ह्या प्रत्येक पदाला मल्टिप्लाय केलं, म्हणजे n अपॉन 2 इंटू 2a दॅट इज n 2a divided by 2 plus n upon 2 into n minus 1 into d. ह्या 2ला हे 2 जाईल. then we get here na plus n into n minus 1 divided by 2 into d, and this is our formula. या ठिकाणी हा फॉर्म्युला मला, और दिस फॉर्म्युला वी कॅन राईट हिअर Sn इज इक्वल टू Na प्लस n in bracket n minus 1 upon 2 into d. This is the formula for finding first n term of given AP.
यानंतर हा फॉर्म्युला आणखीन मला वेगळ्या पद्धतीने पण लिहिता येईल. तर कसा लिहायचा पहा. एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट, हे जे काही 2a आहे ते मी या पद्धतीने लिहितो पहा. ए प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू डी ब्रॅकेट कंप्लीट. आता या ठिकाणी या पदाकडे लक्ष द्यायचं तुम्ही. काय दिसते ते विचार करा. तर पहा, एस एन इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट ए प्लस, तुमच्या लक्षात येते का हे काय आहे, दॅट इज द nth टर्म ऑफ ए पी इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू डी. तर या ठिकाणी हे जे काय आहे ते टी एन आहे. टी एन इज इक्वल टू ए प्लस n-1 इंटू डी. अँड व्हॉट इज ए? ए इज द फर्स्ट टर्म. व्हॉट इज टी एन? टी एन इज द लास्ट टर्म. अँड आवर फॉर्म्युला इज एस एन इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म अँड धिस इज आवर न्यू फॉर्म्युला. तर यामध्ये आपण एकूण तीन प्रकारचे फॉर्म्युले बघितलेत. पहिला फॉर्म्युला हा असा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म्युला तोंडपाठ करायचा. हे दोन फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. एस एन इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन सेकंड ब्रॅकेट a-1 इंटू डी. और एस एन इज इक्वल टू, दूसरा फॉर्म्युला, एस एन इज इक्वल टू एन ए प्लस n इन ब्रॅकेट n-1 अपॉन 2 इंटू डी. अँड हियर इज द थर्ड फॉर्म्युला, that is Sn is equal to n upon 2 in square bracket first term plus last term. तर या पद्धतीनं आपण पहिल्या n पदांची बेरीज कशी काढायची त्याविषयीचा फॉर्म्युला, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. देन लेट अस सी द फॉर्म्युला आहे. फॉर गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इफ द फर्स्ट टर्म इज a and common difference is d, then Tn is equal to in bracket a plus n-1 into d. Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n-1 into d, that is na plus n in bracket n-1 upon 2 into d. तर हे फॉर्म्युले या ठिकाणी दिलेले आहेत. द नेक्स्ट पार्ट ऑफ अवर सिलेबस, नेक्स्ट फॉर्म्युला तो पण आपण बघितलेला आहे. तर हा फॉर्म्युला या ठिकाणी परत दिला पहा. लेट अस फाइंड वन मोर फॉर्म्युला फॉर सम ऑफ n टर्म्स. आत्ताच पाहिला आपण, परत एक वेळेस बघूया. इन ए पी ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस 3d डॅश 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 ए प्लस n-1 d. दिस इज द nth टर्म. द फर्स्ट टर्म दॅट इज a. सेकंड nth टर्म इज a प्लस n-1 इंटू d. देन नाव Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट a प्लस a. या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, मगाशीच आपण बघितलं 2a आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्या 2a आहे. तर a प्लस a दॅट इज 2a प्लस n-1 इंटू डी, a प्लस n-1 इंटू a प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू डी. दिस इज नथिंग बट nth टर्म. तर या ठिकाणी Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn इज इक्वल टू n अपॉन 2 इन फर्स्ट टर्म इंटू प्लस लास्ट टर्म, n upon 2 in square bracket first term into last term. This is the new formula. हे तिन्ही फॉर्म्युले व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं. त्यानंतर काही सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत, ती एक्झाम्पल तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहायची आहेत. पुढच्या तासाला आपण जो काही पुढचा प्रॅक्टिस सेट आहे तो आपण पाहणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.